माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. काय चाललंय? आणलं इथं ठेवलंय. काय चाललंय? जेवण वगैरे झालं आमचं पण दुपारचं. तर आता पडलेलं आहे ऊन बरं का, पण एवढं गरम होतं आहे ना, खूप गरम होते. पाऊस खूप येणार आहे आता असं वाटतंय, असा अंदाज आहे हवामान खात्याचा बरं का. तर एवढं गरम होतं आहे ना, तर मी आंब्याच्या झाडाखाली इकडे येऊन उभी राहिले. घरात तर एवढं गरम होतं आणि छपरामध्ये बसले तिथे गरमच होते. तर म्हणलं चला एक दुपारचा व्हिडिओ टाकावा आता एखादा. पडला ग बाई, मोबाईल पडला हातातूनच पडला खाली. तर आले इकडं जांभळीच्या झाडाखाली. तर जांभळं काय आता काय सापडत नाही आहेत, खायलाच भेटले नाही जांभळं. हे बघा एवढे सगळे असे पडले आहेत, खराब झाले सगळे खाली. हे बघा वर आहेत बरं का, पण आता वर कोणाला जाता येते? थोडेसे आहेत वर काय जाता येत नाही आपल्याला झाडावर. काय कोण आलं? दादा. दोनच जांभळं सापडले चांगले. ते खाली पडतात आणि खराब होतात ना, फुटतात, माहिती नाही पडत. लय लोकांनी जांभळं खाल्ले. ज्याला झाडावर चढता येत त्यांनी बी काढले, मरणाचे खाल्ले, नेले. चांगलं नाही. आम्हाला येऊस्तरचं काय राहिलं नाही. पलीकडून तिकडून बघितले असते, तिकडे पण काही नाही. खाली पडले सगळे. पलीकडून जाऊन बघू का? नाही येत, जाऊ द्या. खाली पडून सगळे खराब झाले, काहीच नाही भेटलं खायला. वर आहेत थोडेफार, तर ते काय आता कोणाला काढता येतात, मला तर काढता येत नाही, असं आहे ना. आले इकडं आंब्याच्या झाडाखाली बसले म्हणजे बसायचं आहे बरं का, सावलीला. एवढं गरम होतं आणि तिकडं घरी हे बघा मस्त असं. आणि तुम्हाला अजून दाखवायचं होतं. काय दाखवत आहे? एक कैरी आहे फक्त या झाडाला इथं. हे बघा एवढी कैरी एक आहे इथं. हे बघा एकच आहे, एवढीच. संपलं सगळ्या. गार सावली आंब्याची झाडाखाली मस्तपैकी. तर म्हणलं चला एक व्हिडिओ काढावा. झोप आली मला, असं वाटतं आराम करावा, जरा झोपावा. उद्या जायचं आहे प्रवास, उद्याचा पण. आणि काल चालत गेले आले ना, त्याच्यामुळं जो थकून गेल्यासारखा झाला आहे माझा, असं एकदम डोळे वगैरे दुखतात, झोप आल्यासारखी झाली मला. आता झोप घेते मी जरा. तर इथं बसायचं झाडाखाली, सगळं ओललं आहे पावसाचं, त्याच्यामुळं मग कुठं बसावं असं झालं. इथं बसू का आंब्याच्या झाडाखाली? अगं बाया, लाकडावर बसा म्हटलं तर हे पडायला लागलं लाकूड. हे पडायला लागलं, कसं बसावं? जागाच नाही बसायला. झालं का तुमचं जेवण वगैरे दुपारचं? माझं तर झालंय बाई जेवण. उठते आता इथून, नाही बसता येत तिथं. आणि इकडं
2 आंबे तर खाल्लेत पाखरांनी. हे बघा. पक्ष्यांचा आवाज कसा येतो बघा. चू 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 करतात. चू चू करतात. मस्त बसलेत झाडावर. चला इथं बसायला जागा नाही, वल्लच हे सगळं. इकडं ऊन पडले जरा बाहेरचं, तुम्हाला दाखवते बरं. खाली आले होते बसायला इकडं जरा सावलीला, पण वल्ल आहे सगळंच, बसायला चिखल आहे इथं. मग काय करता, इथं बसता यायना. बघा किती ऊन पडले. हे ऊन पडे एवढं असं वाटतं असा एवढा पाऊस येणार आहे जास्त. तुरी लावल्यात, आल्यात चांगल्या उगल्यात. हे काय नाही दिसतात का बारीक बारीक झाडं. हे बघा आलेत ना, दिसते ना उगलेले. इथून तिथून असं रांगीत आलेत. दुपारचं वातावरण शांत सगळं. आणि इकडे गावाकडे शांतच असतंय सगळं. इकडं काय ट्रेन नाही, गाड्या नाही, प्रवास नाही जास्त, एसट्या नाही, काही नाही. गावाकडचं वातावरण शांतच असतं रानातलं. हे इकडे कडीपत्ता सांगते, सीताफळीचे झाडं. हे सीताफळं आलेत बघा, छोटे छोटे असे. हे बघा दिसले का. हे बघा सीताफळं आलेत. या फांदीला 2 आलेत. हे दिसले. हे बघा आलेत सीताफळ. इथं एक आलं. इकडं बारीक बारीक आलेत दिसतात वर असे. हे बघा आता सीताफळ येते दिवाळीत. सीताफळ पिकते ना आता. हे बघा मस्त आलेत, भरपूर आलेत. दिसले ना. हे बघा किती आलेत. इकडे पण आलेत चांगले, बरेच आलेत. हे बघा आलेत चांगले. आंबे संपले आता, काही नाही राहिलं. इकडे सगळं ऊन पडले. उन्हाचं नाही जाऊ वाटत, कुठं फिरू नाही वाटत. हे बोर आहे इथं. गवती चहा पहिला तोडून टाकला, लय जास्त असं वाळलेलं होतं उन्हात. उन्हाळ्यात ते वाळून गेलं ना. मग हे नवीन तोडून टाकला. आता हे नवीन फुटलंय चांगलं पाणी कडीपत्त्याची. हे बघा हे लिंबूनीचं झाड. ते एक नारळाचं आणि हे एक नारळाचं. मी 5 नारळ झाडं आणले होते, 2च राहिलेत. ह्या साईडला 3 लावलेले त्यांनी नांगरून काढून टाकले ते 3ही पण. आता हे 2च आहेत, 1 आणि हे 2. 5 झाडं आणले होते. आता काय याला फक्त आंब्याच्या झाडाला पाला राहिला आहे, बाकी काही नाही. आंबा बिंब काही नाही बरं का, एक पण नाही. सगळे संपले, काही नाही राहिलं. चला कसे गावाकडचे व्हिडिओ वाटतात तुम्हाला सांगा. ते हे आंब्याच्या झाडाकडे इकडं तर कसे वाटते तर गावचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आणि तुमचा सपोर्ट राहू द्या. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा नक्कीच. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.